येत्या 1 फेब्रुवारीला जाहीर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात नोटाबंदीने त्रस्त झालेल्या नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता स्टेट बँकेच्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे। अर्थसंकल्पीय भाषणात वैयक्तिक आयकरदात्यांसाठी करमुक्त उत्पन्नाची मर्यादा 2.5 लाखांवरून 3 लाख रुपये करण्यात येईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। याशिवाय आयकर कायद्यातल्या कलम 80C अंतर्गत करमुक्त गुंतवणुकीच्या रकमेतही 1.5 लाखांवरून 2 लाख रुपये करण्यात येईल असे स्टेट बँकेच्या अहवालात नमूद करण्यात आले। शिवाय सध्या गृहकर्जावर भरलेल्या व्याजापैकी 2 लाखांच्या रकमेची एकूण उत्पन्नातून वजावट मिळते, ही वजावट वाढून 3 लाखांपर्यंत नेण्याची घोषणा अरुण जेटली करतील असा अंदाज अहवालात वर्तवण्यात आलाय। या व्यतिरिक्त बँकेत सलग 5 वर्षांसाठी ठेवण्यात आलेल्या मुदत ठेवींची रक्कम करमुक्त असते, त्यासाठी 5 वर्षांची कालमर्यादा 3 वर्षांवर आणली जाईल असंही अहवालात म्हटलंय। येत्या 1 फेब्रुवारीला जाहीर होणाऱ्या अर्थसंकल्पात नोटाबंदीमुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेच्या गतीला पुन्हा एकदा उभारी देण्यावर भर असावा अशी शिफारस करण्यात आली आहे। राज्यसभेचे खासदार NK सिंह यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीनं ही शिफारस केली आहे। समितीचा अहवाल सोमवारी संध्याकाळी अर्थमंत्री अरुण जेटलींना सादर केला झाला। त्यामध्ये वित्तीय तूट नियंत्रणात ठेवण्यापेक्षा अर्थव्यवस्थेला चालना देणं सध्याच्या परिस्थितीत अत्यंत गरजेचं आहे असं स्पष्ट करण्यात आलं। ये रिपोर्ट, ये एक समिति का गठन किया गया था। उस समिति के टर्म्स ऑफ रेफरेंस थे, तो जो समिति के टर्म्स ऑफ रेफरेंस थे उसके जो बैकग्राउंड में ये रिपोर्ट है, तो जो भी उसमें इश्यूज थे उसको एड्रेस किया गया है रिपोर्ट में। निवडणूक असलेल्या 5 राज्यांसंदर्भातील कोणतीही घोषणा अर्थसंकल्पात करू नये असे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगानं केंद्र सरकारला दिले। 1 फेब्रुवारी रोजी संसदेच्या अधिवेशनात अर्थसंकल्प मांडला जाणार आहे। दरम्यान पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या राज्यात निवडणुका आहेत, त्यामुळे अर्थसंकल्पातील घोषणेचा परिणाम या निवडणुकांवर होऊ शकतो। या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल झाली होती, त्यामुळे आयोगानं आता या 5 राज्यांसंदर्भात कोणतीही घोषणा करू नये असे निर्देशच सरकारला दिलेत। या संदर्भातील याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे। शिवाय या 5 राज्यांमध्ये केलेल्या विकास कामांविषयी सुद्धा अर्थसंकल्पामध्ये वाच्यता होऊ नये असं निवडणूक आयोगाच्या निर्देशामध्ये स्पष्ट करण्यात आले। 2019 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधींच्या रायबरेली मतदारसंघातून त्यांच्या कन्या प्रियंका गांधी निवडणूक लढण्याची शक्यता आहे। समाजवादी पक्षाची आघाडीचा निर्णय घेण्यासाठी प्रियंका गांधींनी केलेल्या वाटाघाटी यशस्वी झाल्यात। समाजवादी पक्षानं काँग्रेससाठी 105 जागा सोडण्याचा निर्णय घेतला। या वाटाघाटीनंतर प्रियंका गांधींचा राजकारणात सक्रिय सहभाग अधिकृत झालाय, त्यामुळे आता काँग्रेसच्या वर्तुळात प्रियंकाच्या लोकसभा एंट्रीबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे। प्रकृतीच्या कारणानं आता सोनियांना जर खासदारकी सोडावी लागली तर त्यांची जागा प्रियंकाच घेणार अशी चर्चा काँग्रेसच्या वर्तुळात सुरू झाली। किंगफिशर एअरलाइन्सला दिलेल्या 900 कोटींच्या कर्जाप्रकरणी RDBI बँकेच्या माजी चेअरमनसह 9 जणांना अटक करण्यात आली आहे। CBIनं काल 11 वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारून ही कारवाई केली। यात RDBI बँकेचा तत्कालीन चेअरमन योगेश अग्रवाल, माजी उपसंचालक BK बत्रा, OV बुंदेलू, तत्कालीन कार्यकारी संचालक SKV श्रीनिवासन अशा बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे। याशिवाय बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाइन्सचा CFO A रघुनाथन, AVP शैलेश बोरकर, DGM अमित नाडकर्णी आणि वरिष्ठ व्यवस्थापक AC शहा यांनाही गजाआड करण्यात आले। 2012-13 मध्ये RDBI बँकेनं केवळ किंगफिशर या ब्रँड नेमच्या तारणावर मल्ल्यांच्या कंपनीला 900 कोटींचं कर्ज दिलं होतं। मुंबईतले शिवसेनेचे नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचे पक्षातून हकालपट्टीचे आदेश मातोश्रीवरून देण्यात आले। आचारसंहितेचा भंग केल्याच्या कारणावरून दहिसर भागातल्या शिवसेनेच्याच 3 नगरसेवकांविरोधात अभिषेक घोसाळकरांनी मुंबई महानगरपालिकेकडे तक्रार केली होती। त्यावरून शुभा राऊळ, शीतल म्हात्रे आणि अवकाश जाधव यांच्या विरोधात मुंबई महानगरपालिकेनं पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती। या प्रकरणी शुभा राऊळ, शीतल म्हात्रे आणि अवकाश जाधव यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। प्रत्यक्षात आचारसंहितेआधीच कोनशिला बसवण्याचा कार्यक्रम केला गेला होता, त्यामुळे कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग झाला नसल्याचा खुलासा या तिन्ही नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंकडे केला, तर लोकांना स्नेहसंमेलनासाठी बोलवल्याचे त्यांनी नमूद केलं। त्यानंतर या अंतर्गत वादाची गंभीर दखल घेत उद्धव ठाकरेंनी अभिषेक घोसाळकरांची पक्षातून हकालपट्टी करण्याचे आदेश दिले। आम्ही खुलासा केलेला आहे की आम्ही आचारसंहितेची जी तारीख लागली त्याच्या आधीच आम्ही ती कोनशिला बसवली आहे। कोनशिलाचं अनावरण पण झालेलं आहे, परंतु ही जी मानसिकता आहे की त्या वादाला अनुसरून आता मी सुद्धा त्रास देऊ शकतो का, अशा प्रकारची मानसिकता आहे। त्या मानसिकतेचं हे आज चित्रण झालेलं आहे आणि उद्धव साहेबांनी ह्याच्यावरती अतिशय गंभीरतेने आज लक्ष घेतलं आहे। मागच्या वेळेला निर्णय घ्यायला थोडासा वेळ लागला असेल, परंतु आज
आपल्याला कळेल, उद्धव साहेब स्वतः जाहीर करतील. कुसळकरांची मातोश्रीत तक्रार दाखल केली का? काय मातोश्रीने काय सांगितलं? हो, नक्कीच. या बाबत तक्रार दाखल करण्याच्या आधीच मातोश्रीला याबद्दल संपूर्ण माहिती होती आणि त्यांनी त्याची योग्य ती दखल घेतलेली आहे आणि त्याचं तुम्हाला त्यांनी नक्की काय केलेलं आहे तुम्हाला लवकरच कळेल. मुंबईबाबत भाजप शिवसेनेकडून जागा वाटपाबाबत अजून कोणती हालचाल झालेली नाही. चर्चेबाबतचा डेडलॉक अजूनही कायम आहे. कोंडी फोडण्यासाठी कोण पुढाकार घेणार, कोण एक पाऊल मागे टाकत नमतं घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागले. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यात थांबलेली चर्चा मार्गी लागेल अशी सोमवारी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र अद्याप या दोघांमध्ये चर्चा झाली नाही. त्यामुळे मुंबईच्या जागा वाटपाबाबत जैसे ती परिस्थिती कायम आहे. काल मुख्यमंत्री यांनी पुणे नागपूरला जात पक्षस्थितीचा आढावा घेतला होता. तिथेही काहीशी अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे मुंबई नव्हे तर राज्यातील युतीमधील चर्चा मार्गी कशी लावली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागले. महापालिका निवडणुकीचे अर्ज भरायला आता फक्त 2 दिवस राहिले, तरीही युतीचं घोडं अजून अडलेलंच आहे. युतीत तारीख पे तारीख सुरू असताना इतर विरोधी पक्षातही तसाच सावळा गोंधळ कायम आहे. काँग्रेसला अंतर्गत गडबाजीनं पुरतं पोखरून काढले. निरुपांविरोधात नाराजी वाढली आहे. राष्ट्रवादीची मुंबई महापालिकेत विशेष ताकद नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीही अजून आघाडीच्या पातळीवर चाचपडत आहेत. तर 2012 साली महापालिका निवडणुकीत तगडं आव्हान देणाऱ्या मनसेची देखील पार वाट लागली आहे. ही निवडणूक मनसेसाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे. यंदा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राज्यातल्या अनेक दिग्गज नेत्यांची मुलं राजकारणाचा पहिला धडा गिरवण्याची शक्यता आहे. अनेक नेत्यांच्या मुलांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आपलं नशीब आजमावण्याची तयारी केली. यात सर्वात पहिला नंबर लागतोय तो माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुखांचे चिरंजीव धीरज देशमुखांचा. लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपद हे सर्वसाधारण जागेसाठी रिक्त झाल्यामुळे धीरज देशमुख यांनी तयारी सुरू केल्याचं बोललं जातंय. तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या कन्या आशा दानवे पांडे याही जिल्हा परिषदेच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे. पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकरांचे चिरंजीव पुन्हा एकदा जिल्हा परिषदेवर जाण्याचा निर्णय घेतलाय. तिकडे कोकणात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या कन्या आदिती तटकरे, भास्कर जाधवांचे पुत्र विक्रांत जाधव आणि दिवंगत आर पाटील यांची कन्या स्मिता पाटील ही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. शिवसेनेच्या वचननाम्याचा खरपूस समाचार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी घेतलाय. वचननाम्यातील सर्वच मुद्दे हे संबंध नसलेले असल्याचा आरोप त्यांनी केलाय. माझ्या मतदारसंघातील कामं देखील शिवसेनेनं वचननाम्यात घ्यावीत असं आव्हानच दिले. आव्हाड यांनी उद्धव ठाकरेंना चौपाटी आणि धरणांची आठवण मी करून दिल्याचंही ते म्हणाले. शिवाय शाही धरण्यासाठी शिवसेनेला टक्केवारी मिळणार नाही म्हणून काम केलं नाही असा गंभीर आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेवर केलाय. धुळे शहरातील फाशी पुलाजवळील अण्णाभाऊ साठे कॉम्प्लेक्स समोर महापालिकेमार्फत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाच्या वेळी बुलडोझरमुळे पाण्याची मुख्य जलवाहिनी फुटली. त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासडी झाली. विशेष म्हणजे ही पाणी गळती थांबवण्यासाठी कुठल्याही उपाययोजना तत्काळ करण्यात आल्या नाहीत. परिणामी हा सारा परिसर जलमय झाला होता. धुळे शहरात 4 ते 5 दिवसाआड पाणी होतं. त्या जलवाहिनी फुटल्यानं फाशी पूल परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. पाण्याची ही नासाडी पाहून नागरिकांनी संताप व्यक्त केला. नाशिक कारागृहाचं नाव सातत्यानं गैरप्रकरणांमधून समोर येतंय. नाशिक रोड कारागृहामध्ये शिक्षा भोगत असलेल्या महिलेकडे गांजा आढळून आलाय. नाशिक रोड पोलिसात या प्रकरणी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मांडवा बंदरासाठी तुम्ही आता ऑनलाईन तिकीट बुकिंग करू शकता. गेटवे ऑफ इंडियामधून अलिबाग मधल्या मांडवा बंदरावर जाण्यासाठी फेरी बोट किंवा कॅटॅमरीनचं तिकीट तुम्ही आता मोबाईलवर देखील काढू शकता. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डानं ही सुविधा सुरू केली आहे. ऑनलाईन बुकिंगद्वारे अजंठा लॉन्च, मालदार कॅटॅमरीन, अपोलो किंवा PNP बोटपैकी कोणत्याही सेवेचं तिकीट मुंबईमधूनच काढणं आता शक्य झालंय. सध्या ही योजना गेटवे ते मांडवा जलमार्गावर सुरू करण्यात आली आहे. लवकरच सर्व जलमार्गांवर ही सेवा सुरू केली जाईल. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर गहुंजे गावाजवळ एसटी बसला अपघात झाला. या अपघातात 13 जण जखमी झाले. त्यापैकी 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. 10:30च्या सुमाराला हा अपघात झाला. बोरिवली सातारा बस ही मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जात होती. त्यावेळी गहुंजे गावाजवळ बसचा डावा टायर फुटला आणि बस लोखंडी कठडा तोडून सर्व्हिस रोडवर गेली. या बसमध्ये सुमारे 35 ते 40 प्रवासी होते. पुण्यात प्रथमच चालक विरहित गाडीचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. पुण्यातील ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच ARAI तर्फे सिम्पोजिझम ऑन इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोपाच्या वेळी या गाडीचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. ARAI आणि कॉन्झिजन टेक्नॉलॉजीज यांनी ही अनोखी गाडी विकसित केली आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीतेही उपस्थित होते. डोंबिवली येथे हत्येचं सत्र सुरूच आहे.
डोंबिवली पूर्वेतील गोग्रासवाडी जिमखाना रोडवरील साऊथ इंडियन कॉलेज समोर भर दिवसा एका विद्यार्थ्याची आज भर रस्त्यात चाकून भोसकून हत्या करण्यात आली. प्रणय मोरे असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो त्याच कॉलेजमध्ये FY BComचा विद्यार्थी आहे. हत्येचं कारण तसं स्पष्ट होऊ शकलं नाही. मात्र मुलीच्या मैत्रीवरून प्रणव आणि त्या 2 मुलांमध्ये हाणामारी झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितलंय. त्या दोन तरुणांनी फिल्मी स्टाईलनं प्रणयची हत्या केल्याचं समोर येतंय. अमेरिकेच्या दक्षिणी भागात वादळामुळे आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच अनेक जण जखमी झालेत. अनेकांची घरं उद्ध्वस्त झाल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. फ्लोरिडाच्या उत्तरेकडच्या भागात आणि जॉर्जियाच्या दक्षिणेकडच्या भागात आणखी काही काळ हवामान खराब राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. इटलीमध्ये 18 जानेवारीला झालेल्या हॉटेल एवलांच्या दुर्घटनेनंतर अद्यापही रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. ढिगाऱ्यातून बचाव पथकानं कुत्र्यांच्या 3 पिलांना जिवंत बाहेर काढले. त्यामुळे आता ही शोध मोहीम जोरदार सुरू आहे. आतापर्यंत 7 नागरिकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले तर अजूनही 22 लोक बेपत्ता आहेत. ऑस्ट्रेलियन पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. 17 वर्षांचा हा युवक व्हिएन्नामध्ये शरणार्थी म्हणून राहिलेला आहे आणि आता ऑस्ट्रेलियामध्ये अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ले करण्याच्या हेतून तो आला होता असा अंदाज स्थानिक पोलिसांनी व्यक्त केला आहे. क्युबामध्ये जोरदार वारा आणि समुद्रातल्या भरतीमुळे परिसरातल्या भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनानं परिसरातील मुख्य रस्ते बंद केलेत. या महिन्याच्या सुरुवातीपासूनच क्युबामध्ये ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हवानामध्येही हायवे बंद करण्यात आला आहे. व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश करताच डोनाल्ड ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराला पहिला जोरदार धक्का दिलाय. ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिप अर्थात TPP या आंतरराष्ट्रीय करारामधून बाहेर पडण्याच्या आदेशावर त्यांनी स्वाक्षरी केली. निवडणुकीत ट्रम्प यांनी हे आश्वासन दिलं होतं. कोलंबियाची राजधानी बोगोटामध्ये हजारो लोकांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केलं. या आंदोलनात 4 वर्षानंतर पुन्हा एकदा बैलांची झुंज सुरू करण्याबाबत विरोध दर्शवलाय. यावेळी आंदोलनकर्त्यांनी बॅरिकेड्स तोडले, पोलिसांवर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी देखील याविरोधात कारवाई करताना अश्रुधुराचा मारा केला. अनेक आंदोलनकर्ते यावेळी जखमी झालेत. अनेकांना पोलिसांनी अटक केली. ऑस्ट्रेलियात हिप हॉप म्युझिक व्हिडिओच्या शूटिंग दरम्यान एका अभिनेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मात्र गोळी चुकून लागल्याची चर्चा सर्वत्र रंगते. अधिक तपासांती खरं कारण समोर येईल. चिलीमधल्या वणव्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आता शेजारील देशांकडून मदत घेण्यात येते. ही 44 वर्षातली सर्वात भीषण आग समजली जाते. फायर ब्रिगेड आणि सेनेचे 2000 जवान आग आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नात आहेत. आग विझवण्यासाठी अमेरिका, कॅनडासह अन्य देशांकडून हेलिकॉप्टर आणि इतर मदत मागवण्यात आली आहे. चीनच्या लियाजिंग प्रांतात डिलियन सिटीमधल्या शेनग्या ओशन वर्ल्डमध्ये सध्या अंटार्क्टिकाचे पेंग्विन्स आकर्षणाचा बिंदू ठरत आहेत. पेंग्विन पाहायला येणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येतोय. 12 पेंग्विन्स इथं आणण्यात आलेत. जागतिक आरोग्य संघटनेनं बर्ड फ्लूबाबत सतर्क राहण्याचं आवाहन सर्व देशांना केलं. आपल्या देशात बर्ड फ्लूची लक्षणं एखाद्या जरी रुग्णात आढळून आली तर त्याची माहिती द्यावी असं संघटनेनं स्पष्ट केलं. शाहरुखला पाहण्यासाठी गेलेला त्याच्या एका चाहत्याला आपला जीव गमवावा लागलाय. रईस या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शाहरुखनं मुंबईहून ऑगस्ट क्रांती एक्सप्रेसनं मुंबई ते दिल्ली असा प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्याला पाहण्यासाठी प्रत्येक रेल्वे स्टेशनवर चाहत्याने प्रचंड गर्दी केली होती. बडोदा इथंही त्याच्या चाहत्याने प्रचंड गर्दी केली होती. गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. या दरम्यान झालेल्या धावपळीत गुदमरून समाजवादी पार्टीचे माजी नगरसेवक फरीद खान यांचा मृत्यू झाला. या चेंगराचेंगरीत आणखी 3 जखमी झालेत. त्यात 2 पोलिसांचाही समावेश आहे. सुपरस्टार जॅकी चॅन आणि अभिनेता सोनू सूद स्टारर कुंफू योगा या सिनेमाच्या प्रमोशनसाठी जॅकी चॅन नुकताच भारतात आला असून या सिनेमात या ॲक्शन सुपरस्टार सोबत दिशा पटानी, सोनू सूद हे भारतीय कलाकार देखील झळकणार आहेत. कुंफू योगा या सिनेमाची खास पत्रकार परिषद नुकतीच मुंबईत पार पडली. या निमित्ताने या सोहळ्याला जॅकी चॅनची बिग फॅन अभिनेत्री शिल्पा शेट्टी उपस्थित होती. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.